In the last lecture, we have seen the introduction of mechanism of aerobic respiration and anaerobic respiration. So today we will discuss about mechanism of aerobic respiration in detail. तर आपण आज aerobic respiration ची जी मेकॅनिझम आहे तर ती आता काय करणार त्या ठिकाणी डिटेल मध्ये बघणार आहे, बरोबर. तर there are three major process or three major phases in the mechanism of aerobic respiration. aerobic respiration च्या मेकॅनिझम मध्ये एकूण त्या ठिकाणी तीन अशा प्रकारच्या मेजर फेजेस येतात. त्याच्यापैकी द फर्स्ट फेज इज ग्लायकोलिसिस. त्यातली पहिली फेज कोणती त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस. ठीक आहे. सो व्हॉट इज ग्लायकोलिसिस? हियर वी विल डिस्क्राइब द mechanism of glycolysis. Here glycolysis means glycol means glucose. glycol शब्दाचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी ग्लुकोज, आणि लायसिस शब्दाचा अर्थ होत असतो स्प्लिटिंग किंवा मग त्या ठिकाणी ब्रेकडाऊन. स्प्लिटिंग और ब्रेकडाऊन. ठीक आहे. तर ज्या प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी ग्लुकोज घटकाचं स्प्लिटिंग केल्या जात असते, ग्लुकोजला ब्रेकडाऊन केल्या जात असते, त्या प्रोसेसला म्हणले जात असते त्या ठिकाणी थोडक्यात कोणती? ग्लायकोलिसिस प्रोसेस. ठीक आहे. इट इज द फर्स्ट प्रोसेस इन द मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस एरोबिक रेस्पिरेशनच्या मेकॅनिझम मधली त्या ठिकाणी फर्स्ट अशा प्रकारची प्रोसेस राहत असते, फर्स्ट मेजर फेज राहत असते. ठीक आहे. It is an aerobic process since it is independent of oxygen. आता पहा, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी किंवा हा शब्द महत्वाचा आहे. आपण कुठल्या घटकाची मेकॅनिझम बघायला लागलो? मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. मग आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जी ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे तर ती कशा प्रकारची प्रोसेस राहत असते? इट इज an anaerobic प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे? anaerobic अशा प्रकारची प्रोसेस आहे. मग आता anaerobic प्रोसेस म्हणजे कशा प्रकारे? पहा, ज्या वेळेस त्या ठिकाणी थोडक्यात सेल मध्ये काय होत असते की जो ग्लुकोज घटक असतो त्या ग्लुकोज घटकाचं ज्या वेळेस ग्लायकोलिसिस होत असते सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, तर ग्लायकोलिसिस होत असताना म्हणजेच या ग्लुकोज घटकाचं जे स्प्लिटिंग आहे तर ग्लुकोज घटकाचं स्प्लिटिंग होताना थोडक्यात ऑक्सिजनची आवश्यकता लागत नाही. म्हणजे ऑक्सिजन पासून इंडिपेंडंट अशा प्रकारची प्रोसेस राहत असते. आणि म्हणून हे महत्वाचं ध्यानात ठेवायचं की ग्लायकोलिसिस ही एरोबिक रेस्पिरेशन मध्ये असो किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये असो, ग्लायकोलिसिस इट इज an aerobic process since it is independent of oxygen. ऑक्सिजनची आवश्यकता नसल्यामुळं किंवा ऑक्सिजन त्याच्यामध्ये यूज न झाल्यामुळं ग्लायकोलिसिस एक प्रकारची anaerobic प्रोसेस राहते. मग ती कुठल्याही मेकॅनिझम मध्ये असो, एरोबिक मध्ये असो किंवा anaerobic मध्ये असो. ठीक आहे. सिन्स इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. आता ग्लायकोलिसिसची जी प्रोसेस राहत असते, ग्लायकोलिसिस मेनली ऑकर्स इन सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस अशा प्रकारची प्रोसेस राहत असते की जी फक्त कशामध्ये घडते त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये घडत असते. बिकॉज द एन्झाईम नेसेसरी फॉर द ग्लायकोलिसिस आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस साठी जे एन्झाईम आवश्यक असतात तर ते कशामध्ये राहत असतात त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये राहतात. अँड दॅट्स वाय ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस हे फक्त कशामध्ये घडत असते त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये घडते, बरोबर. आणि हे सायटोप्लाझम मध्ये घडते, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. आणि म्हणून ग्लायकोलिसिसला सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन असं सुद्धा म्हणले जात असते. इट इज कॉमन पाथवे. आता ग्लायकोलिसिस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ग्लायकोलिसिस इज an anaerobic प्रोसेस. ग्लायकोलिसिस होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लागत नाही. ग्लायकोलिसिस हे सायटोप्लाझम मध्ये घडून येत असते. ग्लायकोलिसिस होण्यासाठी जे आवश्यक एन्झाईम्स असतात, दीज एन्झाईम्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ओनली. ते फक्त सायटोप्लाझम मध्ये राहत असतात. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ग्लायकोलिसिस इज द कॉमन प्रोसेस इन एरोबिक रेस्पिरेशन ऍज वेल ऍज anaerobic रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस ही एरोबिक ऍज वेल ऍज anaerobic रेस्पिरेशन मधला त्या ठिकाणी कॉमन पाथवे राहत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मेकॅनिझम असो, एरोबिक असो किंवा मग anaerobicचं असो, दोन्ही मध्ये ग्लायकोलिसिस काय करणार त्या ठिकाणी कॉमन अशा प्रकारची प्रोसेस असतात. ठीक आहे. द स्टेप वाईज. मग आता आपण ग्लायकोलिसिसची डेफिनेशन कशा पद्धतीने करू शकत असतो? ठीक आहे. पहा,
द स्टेप वाईज आपण यानंतर त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे की ग्लायकोलिसिसचं स्टेप वाईज ब्रेकडाऊन कशा पद्धतीने होत असते. ठीक आहे. द स्टेप वाईज एन्झिमॅटिक ब्रेकडाऊन, ग्लायकोलिसिस त्या ठिकाणी स्टेप वाईज ब्रेकडाऊन होत असतो आणि असं ब्रेकडाऊन होत असताना त्याला कशाची आवश्यकता असते, एन्झाईम्सची आवश्यकता राहत असते आणि म्हणून मग त्या ठिकाणी एन्झिमॅटिक, द स्टेप वाईज एन्झिमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ द हेक्झोज शुगर. नाउ यू नो दॅट व्हॉट इज हेक्झोज शुगर. हेक्झोज शुगर मीन्स 6 कार्बन कंटेनिंग शुगर, की ज्याच्यामध्ये 6 कार्बन कंटेन राहत असतात, त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी हेक्झोज शुगर. जसं की आपल्याला माहिती आहे आपली ग्लुकोजची शुगर आहे तर ती काय आहे, हेक्झोज शुगर आहे, बिकॉज इट हॅज फॉर्म्युला CH6H12 and O6. So the stepwise enzymatic breakdown of the hexose sugar into 2 molecules of pyruvate. जनरली समजा हेक्झोज शुगर म्हणजे ग्लुकोज राहत असतो आणि या ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूलचं पायरुविक ऍसिडच्या किंवा पायरुवेटच्या 2 मॉलिक्यूल मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय केलं जात असते, रूपांतर केले जात असते, कन्व्हर्जन केले जात असते. ठीक आहे पहा. आणि म्हणून आपण आता ग्लायकोलिसिसची डेफिनेशन काय सांगणार. द ग्लायकोलिसिस कॅन बी डिफाईन्ड ऍज द स्टेप वाईज एन्झिमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ द हेक्झोज शुगर इनटू 2 मॉलिक्युल्स. किती मॉलिक्युल्स मध्ये, 2 मॉलिक्युल्स मध्ये, इनटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट इन सायटोप्लाझम इज कॉल्ड ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस मध्ये काय होते, स्टेप वाईज अशा प्रकारे म्हणजे 1 by 1 त्या ठिकाणी एक स्टेप नंतर त्या ठिकाणी हे होणार म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार. एन्झिमॅटिक असं ब्रेकडाऊन होण्यासाठी एन्झाईम त्याच्यामध्ये थोडक्यात काय करणार, रिएक्शनचा स्पीड वाढवणार. त्याचं म्हणजे हेक्झोज शुगर जे असणार त्या हेक्झोज शुगरचं त्या ठिकाणी ब्रेकडाऊन केलं जात असतं. आता महत्वाची गोष्ट अशा प्रकारची राहत असते की ग्लुकोजचा जो एक मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये 6 कार्बन असतात, बरोबर. देर आर 6 कार्बन इन 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. मग ज्या वेळेस या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी स्प्लिटिंग होते, ब्रेकडाऊन होते, बरोबर, तर ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर 3 कार्बन असलेल्या असे 2 पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल काय करतात त्या ठिकाणी फॉर्म होत असतात. ठीक आहे. आणि म्हणून glycolysis can be defined as the stepwise enzymatic breakdown of the hexose sugar into 2 molecules of pyruvate, and this process takes place in the cytoplasm. So in cytoplasm is called as glycolysis. यालाच काय म्हणतात त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस असं म्हणतात असतं, बरोबर. The step in this pathway are described or worked out by the 3 German biochemists, which is Emden, Meyerhoff and Pernas. So it is also known as EMP pathway. Glycolysis is also known as EMP pathway. ग्लायकोलिसिसला आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी EMP pathway असं सुद्धा म्हणतो, बिकॉज कारण अशा प्रकारचे की याच्यामधले जे स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स वरती कोण वर्कआउट केलेले त्या ठिकाणी थोडक्यात एमडेन, प्रोफेसर एमडेन, मेयरहॉफ अँड पर्नास यांनी त्या ठिकाणी हे केलेले आणि म्हणून याला EMP pathway असं सुद्धा म्हटलं जात असते. ठीक आहे. पहा, तर ग्लायकोलिसिस कन्सिस्ट ऑफ 2 मेजर फेजेस. ग्लायकोलिसिस मध्ये त्या ठिकाणी किती फेजेस राहत असतात, एकूण महत्वाच्या 2 फेजेस राहत असतात, बरोबर. आता ग्लायकोलिसिस मध्ये आपण जे रिएक्शन्स बघणार किंवा आपण जे रिएक्शन्स बघणार, जे स्टेप्स बघणार, तर टोटल देयर आर 10 स्टेप्स इन ग्लायकोलिसिस, इन कम्प्लिशन ऑफ ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसचं कम्प्लिशन होण्यासाठी, ग्लायकोलिसिस कंप्लीट होण्यासाठी त्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी किती स्टेप्स राहत असतात, एकूण 10 स्टेप्स राहत असतात, बरोबर. अँड ग्लायकोलिसिस कन्सिस्ट ऑफ 2 मेजर फेजेस. ग्लायकोलिसिस मध्ये 2 फेज राहत असतात आणि एका फेज मध्ये जवळपास त्या ठिकाणी 5 स्टेप असतात. ठीक आहे. एका फेज मधल्या 5 स्टेप आणि दुसऱ्या फेज मधल्या त्या ठिकाणी 5 स्टेप. तर अशा टोटल 10 स्टेप घेऊन ग्लायकोलिसिस त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये काय करत असते, कम्प्लीट होत असते. ठीक आहे. सो द फर्स्ट मेजर प्रोसेस और फर्स्ट मेजर फेज इन द ग्लायकोलिसिस इज प्रिपॅरेटरी फेज अँड क्लीव्हेज. ग्लायकोलिसिस मध्ये सर्वात पहिली फेज कोणती आहे, 2 मेजर फेजेस पैकी पहिली फेज कोणती आहे, प्रिपॅरेटरी फेज अँड क्लीव्हेज. ठीक आहे. मग आता काय यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन दिस फेज ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऍक्टिव्हेटेड. या फेज मध्ये सर्वात पहिल्यांदा काय होत असते, ठीक आहे, हिअर आय राईट डाऊन अगेन, जो ग्लुकोज मॉलिक्यूल राहत असतो
प्रिपॅरेटरी फेज मध्ये आणि क्लिवेज फेज मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असते की जो ग्लुकोज मॉलिक्यूल राहत असतो इन धिस फेज ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऍक्टिव्हेटेड. जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतो तो ग्लुकोजचा मॉलिक्यूल काय करतो त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होत असतो. कसा ऍक्टिव्हेट होत असतो? बाय फॉस्फोरिलेशन. त्याचं फॉस्फोरिलेशन होते आणि फॉस्फोरिलेशन झाल्याच्या नंतर ग्लुकोज मॉलिक्यूल ऍक्टिव्हेटेड. हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल काय करतो त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होत असतो. बरोबर. आणि अँड देन क्लीव म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याची स्प्लिटिंग होणं किंवा त्याचं ब्रेकडाऊन होणं. जसं की आता समजा फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 हे 6 अशा प्रकारचे कार्बन असलेला त्या ठिकाणी ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल आहे. तर त्यानंतर काय होते? सर्वात पहिल्यांदा ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं फॉस्फोरिलेशन मार्फत ऍक्टिव्हेशन होते. ऍक्टिव्हेशन झाल्याच्या नंतर ग्लुकोजचा मॉलिक्यूल क्लीव्ड होतो. म्हणजे इन शॉर्ट मध्ये सरळ त्याचं ब्रेकडाऊन होते किंवा त्याची स्प्लिटिंग होते. बरोबर. स्प्लिटिंग झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात की याच्यापासून 1 2 3 1 2 3 असे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी थोडक्यात फॉर्म होत असतात. त्याच्यापैकी एक मॉलिक्यूल राहत असतो त्या ठिकाणी थोडक्यात कोणता? 3PgAl. आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये बघितलेले की व्हॉट इज PgAl? फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड. त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड असं म्हटलं जात असते. बरोबर. अँड वाय 3? बिकॉज इट हॅज 3 कार्बन. कारण त्याच्यामध्ये किती कार्बन असतात? हे बघा इथं बघा किती कार्बन येतं? 3 कार्बन. जो सेकंड मॉलिक्यूल राहत असतो तो सुद्धा किती कार्बन असलेला? 3 कार्बन असलेला. ठीक आहे. आणि म्हणून इन प्रिपॅरेटरी फेज अँड क्लिवेज द ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऍक्टिव्हेटेड बाय फॉस्फोरिलेशन. प्रिपॅरेटरी फेज मध्ये काय होत असते की जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतो त्याचं ऍक्टिव्हेशन होते कशा मार्फत? फॉस्फोरिलेशन मार्फत. ठीक आहे. अँड देन क्लीव्ड इनटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ ट्रायोज फॉस्फेट. आणि मग 3 कार्बन असलेल्या ट्रायोज फॉस्फेट मध्ये त्या ठिकाणी काय होत असते? त्याचं क्लिवेज होत असते. ठीक आहे. आणि ते 2 जे ट्रायोज म्हणजे मॉलिक्यूल राहत असतात तर ते कोणते असतात त्या ठिकाणी? 3 कार्बन असलेल्या PgAl म्हणजे फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड. अँड परत 3 कार्बन असलेला त्या ठिकाणी थोडक्यात कोणता राहत असतो? DHAP डायहायड्रॉक्सी ऍसेटॉन फॉस्फेट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक मॉलिक्यूल ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग होते. स्प्लिटिंग झाल्याच्या नंतर 3 कार्बन असलेला एक मॉलिक्यूल तयार होत असतो 3PgAl फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड. आणि जो दुसरा 3 कार्बन असलेला असतो तो असतो त्या ठिकाणी DHAP डायहायड्रॉक्सी ऍसेटॉन फॉस्फेट. तर अशा पद्धतीनं 2 ट्रायोज फॉस्फेट तयार होत असतात. 3 कार्बन असलेले फॉस्फेट घटक. यामध्ये फॉस्फेट यामध्ये फॉस्फेट. ठीक आहे. सो हिअर आय रिपीट अगेन. In preparatory and cleavage phase of glycolysis, glucose molecule is activated by phosphorylation. Glucose molecule चं phosphorylation मार्फत त्या ठिकाणी activation होत असते. Then cleaved into 2 molecules of triose phosphate. त्याचं 2 मॉलिक्यूल ट्रायोज फॉस्फेटच्या 2 मॉलिक्यूल मध्ये काय होत असते? क्लिवेज होत असते. त्याच्यापैकी नेमली पहिला राहत असतो 3PgAl फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड आणि दुसरा असतो त्या ठिकाणी कोणता? 3DHAP दॅट इज डायहायड्रोक्सी ऍसेटॉन फॉस्फेट. बरोबर. बट इन द नेक्स्ट स्टेप पण याच्या नंतरची जी स्टेप राहत असते ओनली 3PgAl पार्टिसिपेट. आता बघा काय झालं? आपला ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल होतो ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी स्प्लिटिंग झालं. स्प्लिटिंग झाल्याच्या नंतर 2 मॉलिक्यूल तयार झाले PgAl आणि DHAP. पण महत्वाची गोष्ट अशा प्रकारची राहत असते बट इन द नेक्स्ट स्टेप ओनली 3PgAl पार्टिसिपेट. इथे 2 तयार झालेले PgAl DHAP. पण याच्या नंतरची जी नेक्स्ट स्टेप असते तर त्याच्यामध्ये फक्त कोण पार्टिसिपेट करू शकते? PgAlच पार्टिसिपेट करू शकते. बरोबर. अँड दॅट्स वाय अँड देअरफॉर DHAP gets converted into 3PgAl. आपण डिस्कस केलं. बट इन द नेक्स्ट स्टेप ओनली 3PgAl पार्टिसिपेट. फक्त 3PgAl काय करतात? पार्टिसिपेट करतात. अँड देअरफॉर DHAP gets converted into 3PgAl. आणि म्हणून DHAP चं 3PgAl मध्ये रूपांतर होत असते. ठीक आहे. पहिल्यांदा काय झालं त्या ठिकाणी? ग्लुकोजचा मॉलिक्यूल. बरोबर. ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं फॉस्फोरिलेशन मार्फत ऍक्टिव्हेशन झालं. ऍक्टिव्हेशन झाल्याच्या नंतर ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून त्या ठिकाणी 2 घटक तयार झाले. एक म्हणजे कोणता? PgAl and DHAP. बरोबर. यामध्ये ज्या स्टेप्स येतात त्या डिटेल मध्ये आपण नंतर बघणार आहे. पण समजा आपण एक प्रायमरी जर बघितलं तर ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूलचं फॉस्फोरिलेशन होऊन ऍक्टिव्हेशन होते आणि 2 मॉलिक्यूल तयार होत असतात
ट्रायोज फॉस्फेट तयार होत असतात PgAl अँड DHAP. आणि आपलं वाक्य काय आहे? बट इन द नेक्स्ट स्टेप ओनली 3 PgAl पार्टिसिपेट. फक्त PgAl समोरच्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो? त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतो. म्हणजे याचा अर्थ DHAP पार्टिसिपेट करू शकत नाही. आणि म्हणून and therefore DHAP gets converted. आणि म्हणून DHAP काय करतो? त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. DHAP gets converted into its isomer PgAl. आणि म्हणून DHAP चं कन्वर्जन होते. आता पहा काय झालं? ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल होता, बरोबर? त्याच्यानंतर ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूल पासून 2 मॉलिक्यूल तयार झाले, एक PgAl चा आणि दुसरा DHAP चा. आता PgAl चा एक मॉलिक्यूल आणि हा DHAP चं कन्वर्जन झाल्याच्या नंतर PgAl चा दुसरा मॉलिक्यूल. म्हणजे ऍट द एंड ऑफ दिस स्टेप 2 molecules of 3 PgAl are formed. म्हणून आपलं लास्ट वाक्य काय? हेन्स ऍट द एंड ऑफ दिस स्टेप, ह्या स्टेपच्या शेवटी 2 molecules of 3 PgAl are formed. 3 PgAl चे 2 मॉलिक्युल्स काय करतात या स्टेप मध्ये त्या ठिकाणी फॉर्म होत असतात. इज दॅट क्लिअर?